नमस्कार मंडळी, आज मी तुमच्यासोबत एक सिक्रेट वाटण घेऊन आलेले आहे। हे वाटण तुम्ही कुठल्याही भाजीमध्ये ॲड करू शकतात, त्यातल्या त्यात महिनाभर स्टोर करू शकतात आणि झटपट अशा भाज्या तुम्ही या वाटणापासून रेडी करू शकतात। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। साहित्य बघून घेऊया। एक वाटी लाल मिरच्या घेतलेल्या आहे। या पूर्णतः हिरव्या मिरच्या असतात, ज्या आपल्या साठवणीच्या मिरच्या असतात ना, त्याला थोडंसं वाळून घ्यायचं आहे आणि ह्या आपल्या किचनमध्ये अवेलेबल असतात। तर त्या मिरचींपासूनच मी हा मसाला करणार आहे। तर येथे ना एक वाटी मी लाल मिरची घेतलेली आहे, एक लसूण घेतलेला आहे, अर्धी वाटी खोबरं, एक वाटी तीळ, एक वाटी शेंगदाणे, एक वाटी येथे कढीपत्त्याची पानं आणि भरपूर अशी हिरवीगार कोथिंबीर घेतलेली आहे। तर सुरुवातीला आपल्याला कोरडा मसाला काढून घ्यायचा आहे। म्हणजेच येथे आपल्याला शेंगदाणे, तीळ आणि खोबरं या तिन्ही गोष्टी आपल्याला येथे बारीक मिक्सरला दळून घ्यायचं आहे आणि लसूण आपल्याला सगळ्यात शेवटी घालायचा आहे। तर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये तीळ, खोबरं आणि शेंगदाणे व्यवस्थित असं बारीक करून घेणार आहे। मित्रांनो, या तिन्ही गोष्टी मी येथे भाजून घेतलेल्या आहे। खोबरं सुद्धा भाजून घ्यायचं आहे आणि शेंगदाणे सुद्धा भाजून घ्यायचे आहे, तीळ सुद्धा भाजलेली आहे। आता या सगळ्या गोष्टी तिन्ही गोष्टी मी मिक्सरला लावून घेणार आहे। मग मी तुम्हाला आता लसूण कशा पद्धतीने ॲड करायचा ते सांगणार आहे। हा एक लसूण घेतलेला आहे। त्या लसणाच्या वरच्या संपूर्ण जो पाकळीचा जो वरचा भाग असतो तो संपूर्ण काढून घ्यायचा आहे आणि ह्या पाकळ्यांना मोकळ्या मोकळ्या करायच्या आहे। आता याच्यातल्या ना ठराविकच पाकळ्या आपल्याला इथे सोलून घ्यायच्या आहे आणि बाकीच्या ज्या पाकळ्या असणार आहे त्या आपण तशाच टाकणार आहोत। तर लसूण सोलताना आपल्याला लसणाची संपूर्ण वरची साल काढून घ्यायची आहे आणि पूर्णतः हा लसूण यांना सोलून मोकळा करायचा आहे आणि वरचा पूर्ण भाग आपल्याला फेकून द्यायचा आहे। तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने मी तुम्हाला लसूण दाखवते। तर या लसणामधल्या 4 पाकळ्या आपल्याला सोलून घ्यायच्या आहे आणि हा वरचा जो कचरा आहे तो बाजूला काढायचा आहे। आणि बघा, मी या 4 पाकळ्या सोलून घेते आणि हा जो उर्वरित ज्या लसूण आहे तो सालीसकट घेतलेला आहे आणि जो वरची जी साल आहे ना ती काढून टाकायची। अशा पद्धतीने आपल्याला कुठल्याही मसाल्यामध्ये किंवा आपण जेव्हा चटणी बनवतो त्याच्यामध्ये लसूण याच पद्धतीने वापरायचा आहे। आता मी येथे ना शेंगदाणे, तिळीची छान अशी भरड काढून घेतलेली आहे। थोडं मध्यम स्वरूपामध्ये आपल्याला हा कूट काढून घ्यायचा आहे। तर येथे मी लाल मिरच्या घेतलेल्या आहे एक वाटी भरून। आता ही जी लाल मिरच्या आहे या माझ्याकडे हिरव्या मिरच्या साठवणीच्या होत्या, तर ह्या ना वाळल्या आणि त्याच्यानंतर यांना लाल पडतात। तर याला ऊन दाखवायचं किंवा ऊन नाही दाखवलं तर ते तशाच मनाने आपल्या किचनमध्ये वाळलेले असतात। तर याला ना आपल्याला थोडीशी एक्स्ट्राची प्रोसेस करायची आहे। तर मी येथे ना तवा ठेवलेला आहे गॅसवर। आता यामध्ये ना एक पळी तेल घालायचं आहे आणि या मिरच्या ना हलक्याशा आपल्याला भाजून घ्यायच्या आहे, जेणेकरून या मिरचीमध्ये जर थोडासा ओलावा असला किंवा मॉइश्चर असलं तर ते निघून जातील। आणि जास्त वेळ आपल्याला या मिरच्या भाजायच्या आणि फक्त 2 ते 3 मिनिटं भाजून घ्यायच्या आहे। आता या मिरच्या आपल्या व्यवस्थित अशा भाजल्या गेलेल्या आहे। गॅसची फ्लेम स्लो करायची आहे आणि एका प्लेटमध्ये या मिरच्या काढून घेऊया। आता याच तव्यामध्ये आपल्याला जो कढीपत्ता घेतलेला आहे तो सुद्धा 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचा आहे। कढीपत्ता आपल्याला भाजायचा नाही, फक्त याच्यामध्ये जर कढीपत्ता धुतलेला असतो त्याचं जे पाणी असतं ना ते निघायला हवं आणि कढीपत्ता सुद्धा छान असा कुरकुरीत थोडासा लागेल आणि मिक्सरला ना वाटल्यानंतर व्यवस्थित असं हा दळल्या जाईल। त्याच्यामुळे ना आपल्याला हे महिनाभर स्टोअर करायचं आहे, त्यामुळे आपण येथे अशा पद्धतीने प्रोसेस करतोय। आता कोथिंबीर मी पूर्णतः धुवून घेतलेली आहे। फक्त गरम तव्यावर ही कोथिंबीर हलक्या हाताने अलटीपलटी करायची आहे आणि याच्यातलं जे पाणी आहे ते काढून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने आपली कोथिंबीर सुद्धा इथे हलकीशी फ्राय केलेली आहे, खूप जास्त फ्राय करायचं नाही, लक्षात घ्या। फक्त आपल्याला याच्यातलं जे धुतलेली कोथिंबीर असते त्याच्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे। हा एक ड्राय मसाला आहे, जेणेकरून हा महिनाभर स्टोअर करायचा आहे, त्याच्यामध्ये पाण्याचा अंश ठेवायचा नाही। ही एक एक्स्ट्राची प्रोसेस मी येथे केलेली आहे। आता हा संपूर्ण मसाला मिक्सरला काढून घ्यायचा आहे। तर एक महत्त्वपूर्ण टिप मी इथे देणार आहे, यामध्ये तुम्ही लसणाच्या पाकळ्या घालू शकता किंवा मग तुम्ही वेगळा असा मसाला काढून नंतर तुम्ही सगळ्यात शेवटी लसूण घालू शकतात। हा ड्राय मसाला आहे, लक्षात घ्या, त्यामुळे तुम्ही लसूण शेवटी घातला तर जास्त चांगलं, किंवा मग एकदा तुम्ही ओबडधोबड काढून घ्या आणि मग तुम्ही यामध्ये लसूण घाला। आता आपला हिरवा मसाला ना रेडी झालेला आहे। ही सर्वात मेन पॉईंट आहे या मसाल्यांमधला। तर आता याचे ना 2 भाग करायचे आहे आणि यामध्ये जे आपण शेंगदाणा, तीळ आणि खोबऱ्याची जी भरड काढलेली आहे ती पुन्हा त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये ॲड करायची आहे। आता आपल्याला ना 2 ते 3 मिनिटं अशाच पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्सर कमी जास्त मध्ये आपल्याला 2 ते 3 वेळा फिरवायचा आहे आणि हा संपूर्ण मसाला मिक्स करून घ्यायचा आहे, म्हणजे एकजीव होऊन जाईल तो। आणि
जी आपली 1 वाटी आपण हिरवा मसाला काढला आहे तो सुद्धा सेकंड बॅचमध्ये काढायचा आहे। अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता आपला सिक्रेट असा मसाला इथे रेडी झालेला आहे। तर आता ना व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे आणि एका बाउलमध्ये काढायचा आहे। तर मित्रांनो, हा ओला मसाला त्याच्यामध्ये आपण कोरडा मसाला ॲड केलेला आहे आणि तो एकजीव करणं गरजेचं आहे। मिक्सरचं मोठं भांडं असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही एकदा ही प्रोसेस करू शकतात वन टायमिंगला। अशा पद्धतीने मित्रांनो, महिनाभर टिकणारा आपला सिक्रेट मसाला रेडी झालेला आहे। हा पंख्याच्या हवेखाली 1 तासासाठी ठेवा, अजिबात खराब होणार नाही। फ्रीजमध्ये ठेवायची सुद्धा गरज राहणार नाही, पण याला एकदा पंख्याची हवा देणे गरजेचं आहे। अशा पद्धतीने हा मसाला तुम्ही बिना फ्रीजचा सुद्धा स्टोअर करू शकतात। त्यातल्या त्यात कुठल्याही भाजीमध्ये 1 चमचा जरी ॲड केला तरी तुमची भाजी अतिशय चविष्ट होणार। तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत मस्त राहा, स्वस्त राहा आणि खात राहा। धन्यवाद। रामकृष्ण हरी।